झाले, शेठ लोक येत आहेत. जय महाराष्ट्र मित्रांनो, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आम्ही आज लाईव्ह चाललो आहे सोहमच्या POV मध्ये आणि आज आपण जाऊयात आता दिवाळी पहाटला. चला तर या, आता आपण चाललो आहे कोपिनेश्वरला महादेवांचं दर्शन करायला एकदा. अशा प्रकारे आमचं कोपिनेश्वर मंदिरात महादेवांचं दर्शन झालेलं आहे दिवाळीच्या निमित्ताने. तर आता जरा उद्या प्रणवचे काय प्लॅन्स आहेत उद्या परवासाठी, तर त्याबद्दल प्रणवलाच विचारूया. काय प्लॅन आहे तुझा? उद्याचा हा प्लॅन आहे की उद्या संध्याकाळी म्हणजेच रात्री आम्ही 10-11 वाजता इथून निघणार आहोत रायगडला. रायगड करून मग आम्ही 2 दिवस एक दिवस स्टे करून मग आम्ही परत एकदा जाणार आहोत राजगडला. कारण की आमचं दरवर्षीचा प्लॅन नसून यावर्षीचा असा एक उद्देश आहे की आपण रायगड करूयात. कारण की असं वाटतंय की कुठेतरी आमचं काहीतरी कमी जाणवते आम्हाला, की आम्ही नवीन सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करूयात असा आमचा विचार चालू आहे. कारण की आम्हाला असं वाटतंय की कुठेतरी आम्ही स्वतःमध्ये कमी वाटते आम्हाला, की तीच सुरुवात आम्ही त्यांच्या दर्शनाने करूयात. की आम्हाला काहीतरी येत्या काळात मोटिवेशनल काहीतरी मिळावं, आमच्यात काहीतरी बदल घडावेत. त्यामुळे आम्ही महाराजांच्या दर्शनाने ही सुरुवात करत आहोत. पहिले आम्ही राजगडला जाऊन मग आम्ही बालेकिल्ला रायगडला करून मग आम्ही बालेकिल्ला करायचा आमचा विचार आहे. तो आमचा प्लॅन आहे. 21 तारखेला आम्ही रात्री निघणार आहोत आणि 22 तारखेला आम्ही राजगड करून मग 23 तारखेला आमचा रिटर्नचा प्लॅन आहे. हा मोस्टली दर सॅटर्डे संडे ट्रेकिंग करतच असतो. जर तुम्हाला कोणत्या गडाबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा कुठे ट्रेकिंगला जायचं असेल, त्याचा स्वतःचा ट्रेकिंग ग्रुपसुद्धा आहे. ट्रेकिंग ग्रुप आहे दुर्गवेद फाउंडेशन. माझा ग्रुप नाही आहे, मी त्या ग्रुपला जॉईन झालो आहे. म्हणजे तो खूप मोठा ग्रुप आहे, क्राऊड आहे की ते त्यांचा सध्या आता सरसगडावरती संवर्धनाचं काम चालू आहे. येत्या 12 ऑक्टोबरला त्यांनी 75वा अमृत महोत्सव सेलिब्रेट केला होता. त्याला मला जाता आलं नाही कारण की माझं वर्किंग असल्यामुळे. पण खरंच सांगतो की त्या त्या ग्रुपला जॉईन करा. खूप सुंदर ग्रुप आहे. नक्की जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर प्रणवचं इंस्टाग्रामचं हँडल मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तर नक्की तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. जर शक्य असेल तर त्याची उत्तरे देईल. ऑरेज तुम्हाला राईट व्यक्ती सांगेल जे तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकते. मित्रांनो, आता आलो आहोत आम्ही राम मारुती रोडला दिवाळी पहाट बघायला आणि जरासं एन्जॉय करायला. तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नितेश नयन, शुभ दीपावली मित्रांनो. साहिल आणि प्रशिद. एकदम झापून झुपूक डान्स होत्या. त्यामुळं पॅटर्न पण तसाच लावा. डोंगराचे हवन बायला सोसना डोंगराचे हवन बायला सोसना
विना मी रवन व्हायला सोसना डोंगराची हवा व्हायला सोसना डोंगराची हवा व्हायला सोसना डोंगराची हवा व्हायला सोसना एकता तुम्हा साधतो सगळे शाय झालेत, कोण नाचत नाहीये. हा नाचायला गाण्याची वाट बघतो. गाणी मग आता काय चालू जनरेटर अजून चांगली गाणी लागली. आली नाचायला. सॉंग्स बरोबर नव्हता लावत. काय म्हणायचं गाणे घाण वाजवत होता. प्रॉपररित्या पुढा, कारण कोणालाही त्रास इजा होता कामाला. आम्ही चाललो आहोत काहीतरी खायला लागले सगळ्यांना. तर विचार चालू कुठे आलोकमध्ये जाऊया. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही आलोकमध्ये चाललो आहे आणि नाश्ता करू. बघू मग तिथून मग
आपापल्या घरी ना, सॉरी आपापल्या घरी हो तिथून तिथून आपापल्या घरी. बघू आज. पुढे जायचंय का? आज नाही, आज संध्याकाळचा प्लॅन बनतोय मोस्टली दादरला जायचा. तर गेलो तर कुठे? दादरला शिवाजी पार्कमध्ये बोलतात 7:30 वाजता फायर शो आहे, म्हणजे फायर क्रॅकर्सचा शो आहे. तर चांगलं आहे बघायला, तर बघू जाऊ तिथे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा दिवाळी पहाटचा स्पेशल ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. खाली लिंकमध्ये पाठवली आहे. जय दिवाळी.